तो घाबरला पुण्याच्या वाघांना. आपण पावसात सफारी करत आहोत. माहित नाही सफारी होईल का नाही. काही ना काहीतरी बक्षुदी तर आपण आणूच. कान्हा, मला रस्ता आवडला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 3 इन कान्हा. तर चला सुरुवात करू दिवसाची कॉफीनी. तर कॉफी बनवूयात. कॉफी टाकली आपण, पाणी गरम होतं, थांबलोय. दिस इज अ फ्रेंच प्रेस. आपल्याकडे मोका पॉट पण आहे, पण तो घरी आहे. इट्स नॉट ट्रॅव्हल फ्रेंडली. फ्रेंच प्रेस इज ट्रॅव्हल फ्रेंडली. पाणी बऱ्यापैकी गरम झालं. जास्त पाणी होतं त्यामुळे जास्त वेळ लागतो आणि पेशन्स संपलेला आहे, त्यामुळे थँक्यू. पाऊस पडायला लागला मित्रांनो. आपण सफारीला निघालोय. माहित नाही सफारी होईल का नाही. तर मित्रांनो, पाऊस पडायला चालू झालेला आहे कान्हामध्ये. तर आपण चाललोय. आय जस्ट होप सफारी बंद नको व्हायला. बट आज थोडा अंधार आहे आणि पाऊस पडतोय, तर मग मी बी असं वाटतंय की कॅमेरा नको घ्यायला. कारण म्हणजे इथं रेंटवर जो कॅमेरा मिळतो तो काही उपयोग नाही होणार याच्यात. आपल्याकडे कॅमेरा आहे बट मेमरी कार्ड नाही आहे, आणि तो मेमरी कार्ड मिळत नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ठीक आहे, काय विषय नाही. निघालो आपण. पाहू, कळेलच तुम्हाला थोड्याच वेळात काय गडबड होती येते पुढे. होपफुली करायला मिळावी सफारी, कारण आज आपली शेवटची सफारी आहे. उद्या आपण निघणार आहोत रांचीला. तर चला. तर मित्रांनो, आपण पावसात सफारी करत आहोत. आपली ती इच्छा पण पूर्ण झाली आहे या वेदरमध्ये, समरमध्ये. मॉन्सून सफारी थोडंसं इनकन्व्हिनियन्स आहे, बट ठीक आहे यार, जो भी आहे मजेदार आहे. असं जीपला कव्हर करून चाललो आपण. संतोष जी हाय बोलो. गाइड जी हेलो. कान्हा में बहुत बारिश हो रही है आज.
तर आपण आलो आहोत आपल्या हॉटेलवर परत. छान झाली सफारी. टायगर नाही दिसला, पण तेच मला कानाबद्दल आवडतं की जरी टायगर नाही दिसला तरी रिग्रेट नाही होत, कारण जंगल खूप प्रिटी आहे आणि काही ना काहीतरी ॲनिमल्स दिसत राहतात. आज पण आपल्याला फिमेल बारसिंगा दिसल्या, स्पॉटेड डिअर्स दिसले भरपूर, रानडुक्कर दिसलं, गवा दिसलं. तर मग त्यामुळे मला असं वाटतं की कान्हा मला जास्त आवडला, कारण ताडोबामध्ये कसं आहे की टायगरच आहे, फक्त टायगर दिसला तर ठीक आहे, नाही दिसलं तर काहीच नाही आहे. कान्हा कसं अख्खं जंगल आहे. तर मित्रांनो, सफारी वगैरे झाली, नंतर आम्ही येऊन रूमवर थोडंसं आवरलं वगैरे. तर ठीक आहे, जे काय सायटिंग झालं ते झाले. मला ही ट्रिप करायचीच होती. मला ॲक्च्युली सगळे खूप म्हणत होते की अरे लग्नासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे, एवढं लांब, आत्ता नको येऊस वगैरे हॉटेल. पण मला म्हणजे सुट्टी होती आणि मला माहीत नाही यावर्षी काही दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या माझ्या आयुष्यात होत आहेत. तर मी आता परत कधी ऑन रोड येईल लवकर मला माहीत नाही. मे बी 6 months to 1 year ॲटलिस्ट अशा मोठ्या ट्रिप्स मी माहीत नाही, बघू. पण मोस्टली तर नाही करता येणार मला अशा मोठ्या ट्रिप्स, रोड ट्रिप्स. तर त्यामुळे म्हटलं की चल, हे नाही का एक छोटी विंडो आहे, मला शशांकचं लग्न पण आहे, तर मग रांचीला आहे, तर मग जाऊन येऊ. मध्ये कान्हा मला खूप दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं. मी पहिल्या ज्या ताडोबाला गेलेलो तिकडे माझा एक मित्र आमच्याबरोबर होता, जयेश. तर त्यांनी तो तेच म्हणलेलं की कान्हा एवढं सुंदर आहे, कान्हा एवढं सुंदर आहे. तर खूप त्यांनी अजून ॲक्च्युली 2-3 जंगलांची नावं घेतलेली, जिम कॉर्बेट आणि अजून एक काबिली काहीतरी आहे, ते पण एक जंगल खूप प्रिटी आहे आणि कान्हा पण खूप प्रिटी आहे असं तो नेहमी म्हणायचा. त्यामुळे मला त्या डोक्यात ते होतं कान्हा. आणि नागपूर ऑन द वे असल्यामुळे रांचीला मग मला तसं आलं की हां ठीक आहे, चल लेट्स स्पेंड सम टाईम इन कान्हा आणि मग पुढे जाऊ. मॉर्निंग सफारी एक कुठली तरी करायला पाहिजे होती. मला कोर झोन मिळाले नव्हते ॲक्च्युली, म्हणून मी सकाळची कुठलीच सफारी केली नाही आम्ही बुक. पण एक करायला पाहिजे होती, कारण सकाळी पण वेगळं रुटीन असतं ॲनिमल्सचं, तर मी बी सायटिंग झालं असतं. पण ठीक आहे, बफर झोन केला ते चांगलं झालं. तिथंच 2 टायगर्स दिसले. उलटं झालं, 1700 रुपयाच्या बफर झोनमध्ये 2 टायगर दिसले आणि 3-3 हजाराच्या कोर झोनमध्ये एकही टायगर नाही दिसला आपल्याला. थोडंसं मुवमेंट होतं, बट ते तिकडे काय टायगर आला नाही बाहेर. आपला हा टायगर होता, छोटा बजरंग ज्युनियर असं काहीतरी त्याचं नाव आहे. तो टायगर तसं होता तिकडे, बट तो मग आत बसला होता, तो काय बाहेर आला नाही, तो घाबरला पुण्याच्या वाघांना. तर छान झाली आत्तापर्यंतची ट्रिप, प्रवास पण टचवूड एकदम कम्फर्टेबल, कन्व्हिनियंट ॲज युजल. आपली XUV छान प्रवास झाला. उद्या निघू रांचीला. इथून 16 तास दाखवत आहे, ॲक्च्युली 500 किलोमीटर आहे, पण मे बी रोड्स छोटे आहेत त्यामुळे 16 तास दाखवत आहे. 250 किलोमीटर तरी हे इंटरनल रोड्स असतील. पण उद्या त्यामुळे आम्ही लवकर सकाळी निघू आणि पाहत राहा प्रवास. लग्न माहीत नाही मी ब्लॉग करणार आहे का नाही, बघू काय विषय. काही ना काहीतरी कॉन्टेंट तर टाकतच राहू. आणि ही सिरीज तर कम्प्लिटेड, कारण आपली इंडियन व्हील सिरीज आहे ना, त्यामुळे हे तर होणारच आपलं. म्हणजे जे काय असेल ते कव्हर करू पुढे. आय डोंट नो, मे बी पुढच्या जर्नीमध्ये काय एक्साइटिंग असेल ना असेल माहीत नाही, बट पाहत राहा. काही ना काहीतरी बघचोदी तर आपण आणूच. तर चला, मला असं वाटतं की लेट्स एंड ऑन दिस नोट इकडे आजचा प्रवास. गेमिंग मॅच, इंडियन व्हील्स, पुणे टू रांची सिरीज पाहत राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.